शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा अद्याप माझा निर्णय नाही। मतदारसंघामध्ये लोकांसोबत चर्चा करून 2 दिवसात निर्णय घेणार। ओमराजे निंबाळकर यांची भूमिका। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंबद्दल काहीही बोललेलो नाही। ओमराजे यांची ही प्रतिक्रिया। ओमराजेंचं तळ्यात मळ्यात असल्यानं ऑपरेशन टायगर धोक्यात। ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी 6 खासदार फुटणं आवश्यक। ओमराजेंनी नकार दिल्यास ऑपरेशन यशस्वी होणार नाही। 5 खासदारांची धाकधुकही वाढली। ओमराजे निंबाळकरांचा विश्वासघात झाला, त्यांना सोबत राहायचं असल्यास उद्धव ठाकरे निर्णय घेतील। अनिल देसाई यांची ही माहिती। एकनाथ शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांची फोनवरून चर्चा। कोर्टाच्या निकालानंतर दोघांमध्ये चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। पवनराजेंच्या निकालाबाबत फडणवीस आणि शिंदेंची अमित शहांसोबत चर्चा। शहांनी सीबीआयला हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिले। एकनाथ शिंदे यांची ही माहिती। निकाल दुर्दैवी असं म्हणत ओमराजे निंबाळकर हायकोर्टात दाद मागणार। कलयुग आहे ओमराजेंची निकालावर ही प्रतिक्रिया। पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता। पुराव्याअभावी पद्मसिंह पाटलांसह सर्व 9 आरोपी दोषमुक्त। माफीचा साक्षीदार खोटं बोलत असल्यास खटला दाखल करता येईल, कोर्टाचं निरीक्षण। फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे करणार दौरा। 27, 28 आणि 29 जून रोजी ठाकरेंचा असेल दौरा। सोडून गेले त्यांचा विचार करू नका, पुन्हा जोमाने काम करा, उद्धव ठाकरे यांचे हे आदेश। संसदीय दलाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेकडून 6 खासदारांना नोटिसा। 24 तासात खुलासा करण्याच्या सूचना। व्हीप न पाळल्यानं कारणे दाखवा नोटीस। अमित शहांच्या जाहीर सभेत एकनाथ शिंदेंना फोन। शिंदेंनी बाजूला जाऊन फोन केला अटेंड। हा महत्त्वाचा फोन नक्की कुणाचा? राजकीय वर्तुळात चर्चा। आता कोणताही गट उरलेला नाही, शिवसेना एकच। कोल्हापुरातील सभेत अमित शहा यांचे हे वक्तव्य। शहांकडून शिंदेंचा शिवसेना अध्यक्ष असा उल्लेख। शिंदेंनी शहांच्या वक्तव्यावर जोडले हात। आताची फोडाफोडी म्हणजे अमित शहा यांची 2029च्या पंतप्रधान पदाची तयारी। खासदार फुटीवर राज ठाकरेंचे हे मोठं विधान। वर्षभरात काहीही होऊ शकतं, खासदार भाजपात का गेले नाही? राज ठाकरेंचा हा सवाल। राज्यात दुष्काळासारखी स्थिती, राजकारणी मात्र आमदार खासदार फोडण्यात व्यस्त। ठाकरेंच्या खासदार फुटीवर राज ठाकरेंचं भाष्य। जनतेच्या मतांना काहीच किंमत नाही असंही वक्तव्य। जैनांचे काही मुनी भाजपच्या नादी लागून राजकारण करू पाहताय। मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का? राज ठाकरेंचा निलेशचंद्र मुनींना इशारा। तुमच्या मनगटात किती दम आहे हे जनतेला माहिती, जैन मुनी यांचं प्रत्युत्तर। रत्नागिरीमध्ये समुद्रात बुडालेल्या संभाजीनगरच्या 5 तरुणांचा अद्यापही शोध सुरू। पाण्याच्या लाटांमुळे बचाव कार्यात अडथळा। कोस्ट गार्डच्या मदतीने युद्धपातळीवर सर्च ऑपरेशन। संपूर्ण देशभरात उद्या नीटची पुनर्परीक्षा होणार। परीक्षा केंद्रांवरती सीसीटीव्हीचा वॉच असेल। खबरदारी म्हणून परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी। मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून उद्याचा मेगा ब्लॉक रद्द। बेस्टच्या संपातील सहभागी कर्मचाऱ्यांना नोटीस। मेस्सा अंतर्गत कर्मचाऱ्यांना नोटिसा, तर तात्काळ कामावर रुजू होण्याच्या देखील केल्या सूचना। राज्यातील अनेक भागांना पाणी टंचाईच्या झळा। नाशिकच्या चांदवड आणि इगतपुरीमध्ये भीषण पाणी टंचाई। बुलढाण्याच्या फत्तेपूरमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती। नाशिकच्या निफाडमध्ये आज पावसाची हजेरी। गोळेगाव, मरळगोई, गोंदेगाव या परिसरामध्ये पावसाच्या सरी। शेतकरी मात्र मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेतच। दिल्लीमध्ये जंतर मंतर मैदानावर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंत जंतर मंतर सोडणार नाही, आंदोलकांची ही आक्रमक भूमिका। तर पोलिसांनी दिलेली आंदोलनाची वेळही संपली। इराणकडून पुन्हा एकदा हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद। इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणचा निर्णय। इराणी मीडियाची ही माहिती। अफगाणिस्तान विरुद्धच्या 3ऱ्या वनडेमध्ये 9 गडी राखून भारताचा विजय। यशस्वी जयस्वालचं शतक। रोहितच्या 79 धावा। भारताने 3-0 ने मालिका जिंकली।